संभाजी महाराज की जय। अखिल भारतीय छावा संघटनेचा विजय असो। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। आज या ठिकाणी आपलं जे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे, तुमची नेमक्या मागण्या काय? आमच्या मागण्या मागील 2 महिन्यापासून अखिल भारतीय छावा संघटना जालना जिल्ह्याच्या वतीनं आम्ही काही 8-9 मागण्यासाठी एडीएम कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे। त्याची शासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही, त्यामुळे आम्ही आज बेमुदत धरणे आंदोलन चालू केलेलं आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहे, जालना जिल्ह्यामध्ये बस कंडक्टर, बस ड्रायव्हर, लिपिक पदाच्या भरत्या करण्यात याव्या। जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये गणवेश देण्यात यावा। जालना जिल्ह्यामध्ये ज्या जिल्हा परिषद शाळा आहे, संबंधित कॉन्ट्रॅक्टदारांना सोलर पॅनल बसवलेले आहे, परंतु तिथे बॅटरी की उपलब्ध करून दिलेल्या नाही। जालना जिल्ह्यामध्ये त्या बॅटरी की संबंधित कॉन्ट्रॅक्टदारांना तुरंत उपलब्ध करून देण्यात यावा आणि त्या कॉन्ट्रॅक्टदारावर कारवाई करण्यात यावी। आव्हाना येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे, परंतु 4-5 वर्षापासून तिथे डॉक्टर नाहीये। मालखेडा येथे 4-5 वर्षापासून प्रमुख मागणी आहे। मालखेडा येथे रोड अति वाहतुकीचा असल्यामुळं, शाळा रोडवर असल्यामुळं तिथं गतिरोधक बसवणं खूप आवश्यक आहे। परत शिपोरा बाजार येथे उर्दू शाळेमध्ये शिक्षकाची भरती करणं खूप आवश्यक आहे, ती एक आमची मागणी आहे। अशा 8-9 मागण्या लवकरात लवकर एडीएम साहेबांनी मान्य करावा, नाहीतर हे बेमुदत धरणे आंदोलन चालू राहील। श्रावणबाळ योजनेच्या ज्या फायली आहे, मागील 4 वर्षापासून सनी नुसत्याच फायली भरणं झाली। गरीब दुबळे लोक येतात, फायली भरतात आणि चालले जातात। 4 वर्षापासून श्रावणबाळ फायलीचं प्रलंबित ज्या फायली आहे त्या चालू करण्यात याव्या, ही एक आमची प्रमुख मागणी आहे। जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढे काय? पुढं जर मागण्या मान्य नाही झाल्यास रास्ता रोको, जल भरो आंदोलन यासाठी आमची टीम जालना जिल्ह्याची सज्ज झालेली आहे।